नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आधी नाटो आणि चायना, मग मग फ्रान्स, जपान, साऊथ कोरिया, युके या देशांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साकडं घातलंय. एकदा नाही, दोनदा. अर्थात ते साकडं जरी असलं तरी ते ट्रम्प स्टाईलनंच आहे. आणि हे साकडं काय आहे तर म्हणे होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करायला आम्हाला मदत करा. तुम्ही तुमच्या युद्धनौका पाठवा आणि होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी करा. अमेरिकेने इराणवर हल्ला केला, मग इराणने ही सामुद्रधुनी बंद केली आहे. जंग पछाडून सुद्धा अमेरिकेला ती सामुद्रधुनी मोकळी काही करता येत नाहीये. आता परिणामी आखाती देशांमधून जगभरात केला जाणारा 20% कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरवठा हा ठप्प झालेला आहे. फक्त भारतासाठी विचार केला तर हा आकडा 60%. आता जगातलं सगळ्यात मोठं लष्कर कुणाचं? अमेरिकेचं. जगातली सगळ्यात अद्ययावत नौदल कुणाचं? अमेरिकेचं. जगातली सगळ्यात भारी विमानं कुणाकडे? अमेरिकेकडे. मग एवढं सगळं असताना त्या मध्य पूर्वेतल्या इतक्याशा इराणनं अडवलेली अवघी 33 किलोमीटरची वाट अमेरिकेला मोकळी करता येत नाही. त्यासाठी अमेरिकेला एवढ्या देशांकडे मदत मागावी लागते. युद्धाचा तिसरा आठवडा येता येता अमेरिकेची ही मागणी युद्धाची पुढची दिशा ठरवणारी आहे. होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी झाली नाही तर भारतासह जगभरातल्या अनेक देशांना त्याचा प्रचंड मोठा फटका बसणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे, पण तरीही कोणताही देश थेटपणे या युद्धात उतरायला अजूनही तयार नाहीये. इंग्लंडनं सुद्धा आम्ही यावर विचार करू असं म्हटलंय. कोणताही देश थेटपणे यामध्ये उतरत नाहीये असं म्हटल्यावर होर्मुझ मोकळं झालं नाही तर मग आम्ही खर्ग बेटावर हल्ला करू असं ट्रम्प म्हणालेत. आता या खर्ग बेटावर जर खरंच त्यांनी असा हल्ला केला तर इराणचा सगळा तेल साठा धोक्यात येईल. फक्त इराणच नाही तर फटका जगाला बसणार. वर ट्रम्प हेही सांगतायत की आम्हाला तर होर्मुझमधून फक्त 1%च तेलाची गरज आहे, तुमची गरज जास्त आहे, मग तुम्ही या. भारतापुरतं बोलायचं तर भारतातल्या काही जहाजांना होर्मुझ पार करायला इराणनं परवानगी दिली आहे. बाकीची जहाजही येतील अशी आशा आहे. आता या परिस्थितीमध्ये अमेरिकेला साथ देणं भारताला खरंच परवडणार आहे का, हा सवाल आहे. युद्ध सुरू करणार अमेरिका, युद्धाचा फायदा होणार इस्रायलला, मग बाकीच्या देशांनी या युद्धात उतरायचं का, हा कळीचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक केदार नाईक सर. केदार सर नमस्कार. नमस्कार. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर नेने सर आपल्या सोबत आहेत. नेने सर नमस्कार. नमस्कार. निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आपल्या सोबत पुन्हा एकदा आहेत. सतीश सर नमस्कार. नमस्कार. आणि निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन हितेंद्र मुतालिक आपल्या सोबत आहेत. मुतालिक सर नमस्कार. नमस्कार. आज सगळ्या विषयातले सगळे तज्ञ आहेत. फक्त माझी विनंती छोटीशी आहे की उत्तरं छोटी ठेवा म्हणजे मला सगळ्यांना समान संधी देता येईल. केदार सर तुमच्यापासून सुरुवात करूया. मुळात अमेरिका आणि त्यातही ट्रम्प हे कुणाकडे मदत मागतात हेच न पटणार आहे. आणि त्यात ते ज्या संस्थांना अजिबात जुमानत नाही, मग ते UN असो, नाटो असो, कुठले करार असो, त्यांना मध्ये आणतात. काय भानगड आहे? म्हणजे 17 दिवस युद्ध झाल्यावर अमेरिकेला झालेली ही उपरती म्हणायची की आता मागे फिरण्याचा मार्ग दिसत नाहीये म्हणून सगळ्यांनाच यात खेचायचा अशा त्रागा म्हणायचा? तुम्ही अत्यंत उत्कृष्टपणे वर्णन केल्यानुसार की अमेरिका तिथनं खूप कमी, अमेरिकेला तिथनं फक्त 4 लाख बॅरल्स इतकंच ऑइल दर दिवशी जातं आणि त्या उलट मात्र चीनला साधारणपणे 40 ते 50 लाख बॅरल्स म्हणजे अमेरिकेच्या 10 पट जातात. अमेरिकेच्या रिअलिस्ट थिअरोटिशियन्सनी असं प्रोजेक्ट केलेलं आहे की जे पॅक्स अमेरिकन आहे की म्हणजे अमेरिका डिक्टेटेड पीस आहे, ज्यामध्ये अमेरिका पोलिसेस दी वर्ल्ड सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन्स. तर त्याच्यामध्ये एक इसेन्शियल फ्री रायडर प्रॉब्लेम तयार होतो की अमेरिका इज इन्व्हेस्टिंग अ लॉट इन ग्लोबल सिक्युरिटी आणि त्याच्या बॅक रायडरवर या फ्री सिक्युरिटीवर चायना हॅज ओव्हरटेकन इट इन ट्रेड डेफिसिट्स इन ऑल. आणि म्हणजे की चायना अँड दी अदर वर्ल्ड लाईक इव्हन युरोपियन युनियन इज नॉट कॉन्ट्रीब्युटिंग ॲज मच टू सिक्युरिटी, पेट्रोलिंग अँड पोलिसिंग, आणि अमेरिका ते करते. आणि त्याच्या उलट मात्र याच्यावर ते ट्रेड डेफिसिट ते जमा करतात त्या अमेरिकेच्या विरोधात. त्यामुळे पॅक्स अमेरिकनमधला एक महत्वाची प्रॉब्लेम होती की द फ्री रायडर प्रॉब्लेम. आणि डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या त्या अतिशय विम्झिकल पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासोबत आपल्याला ट्रम्प यांचं एनर्जी डॉमिनन्स ही डॉक्ट्रिन समजून घ्यावं लागतं. त्यांनी एनर्जी सिक्युरिटी हे फक्त डॉक्ट्रिन ठेवलेलं नाहीये. त्यांचे इंटेरियर सिक्युरिटी मिनिस्टर यांनी आताच सांगितलं की एनर्जी डॉमिनन्स डॉक्ट्रिन म्हणजे काय, द अवेलेबिलिटी ऑफ ऑइल ऍट होम अँड ऍट द सेम टाइम अवेलेबिलिटी ऑफ ऑइल टू सेल ऑफ टू आवर अलाइज अँड फ्रेंड्स की जे एशिया पॅसिफिक मध्ये आहेत, त्याची त्यांनी काल घोषणा केली आहे. त्यामुळे
की जर चीनला प्रॉब्लेम होत असेल, युरोपियन युनियनही तिथं त्याच्या दीडपट ऑइल गल्फ ऑफ हॉर्मुझ मधनं काढतं अमेरिकेच्या. तर या सर्व परिप्रेक्षात बघताना अमेरिकेला तितकी हॉर्मुझची गरज नाही. तर ज्यांना गरज आहे त्यांनी त्याच्या पोलिसिंगची आणि पेट्रोलिंगची कॉस्ट उचलावेत, हे अमेरिकन रिअलिस्ट थिंकर्स खूप काळापासून सांगत होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आतादायी भूमिकेमुळे ही भूमिका पुढे आलेली आहे. ओके. चंद्रशेखर नेने सर, आता प्रश्न असा आहे की यामध्ये या लिस्टमध्ये भारताचं नाव कुठे घेतलेलं नाहीये डोनाल्ड ट्रम्प यांनी, पण भारताला हॉर्मुझची सामुद्रधुनी मोकळी राहणं हे प्रचंड गरजेचं आहे, कारण इतर देशांना 20% पुरवठा होत असेल तर भारताचा चीनचा पुरवठा जवळपास 60% पण जास्त आहे, बोथ गॅस आणि ऑइलचा. भारतानं काय भूमिका घ्यावी याबाबत जर डोनाल्ड ट्रम्प इतर देशांना यात इन्व्हॉल्व करू बघत असतील? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी भारताला मुळी विचारलेलंच नाहीये. ही एक आपल्याला इष्टापत्तीच आहे, त्यामुळे आपल्याला हो किंवा नाही म्हणायची सुद्धा गरज नाही. आणि खरं म्हणजे पंतप्रधान मोदींच्या आणि जयशंकर यांच्या डिप्लोमॅसीमुळे आपल्याला या सगळ्याची गरजच नाहीये. आपण बघितलं की 2 किंवा 3 आपल्या नौका ऑलरेडी इराणनी सोडून दिल्या आहेत. इराणचे राजदूत भारतातले आहेत, त्यांनी सांगितलं की भारत हा आमचा मित्र देश आहे, त्यामुळे आम्हाला भारताच्या जहाजांचा काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे आपल्याला काही न करताच ती जहाजं मोकळी करून जर मिळत असली तर आपण या भानगडीत न पडणंच योग्य ठरेल, असं माझं मत आहे. कारण ती सामुद्रधुनी मोकळी ठेवणं हे फार कठीण काम आहे आणि त्याच्यात आपली जहाजं गमावण्याचा धोका असतो. तर आपले नौदल अधिकारी आपल्याला ते सांगतील, कारण तो अतिशय विचित्र प्रदेश आहे. आणि इराणनी त्या सगळ्या सामुद्रधुनीच्या आपल्या बाजूच्या डोंगरांमध्ये मिसाईल्स लावून ठेवलेली आहेत आणि सामुद्रधुनीमध्ये पाणसुरुंग लावून ठेवलेले आहेत. त्यामुळे तिथे जायचंच नाही, अशा ठिकाणी जाणं हे फार म्हणजे धोक्याचं आहे. भारतानं या बाबतीमध्ये आतापर्यंत जी भूमिका ठेवलेली आहे तीच भूमिका कायम ठेवावी असं तुमचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये इतर काही आपण त्याच्यात उतरण्याचा प्रयत्न वगैरे न करता शांतपणे आपण जी आतापर्यंत ठेवलेली भूमिका आहे त्यांनीच जावं. सतीश जगे सर, आता चंद्रशेखर सर म्हणत होते की कठीण आहे हॉर्मुझची सामुद्रधुनी बघायला, ठीक आहे की 33 किलोमीटर आहे नॅरोस्ट पॉइंट, जरा लांब गेलं की 55 किलोमीटर आहे वगैरे वगैरे, पण का अमेरिकेसारखं इतकं प्रभावशाली नौदल, लष्कर, हवाई दल असताना सुद्धा हॉर्मुझची सामुद्रधुनी इतकी कठीण काय अमेरिकेला मोकळी करायला? नक्कीच कविताजी, तुम्ही सुद्धा आणि केदारजींनी जो अगोदरचा रेफरन्स त्या ठिकाणी दिला, 2 महत्वाची कारण आहेत अमेरिकेने हा निर्णय घेतला असेल. एक, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद असल्यामुळे जे आहे अमेरिकेचं काही बिघडत नाही. हार्डली 1% जे आहे त्याची तेल वाहतूक या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातून होते. आणि दुसरा महत्वाचा भाग हाय रिस्क झोन. मग हाय रिस्क झोन जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला तर चिंचोळा प्रदेश आहे आणि इथे जे आहे डेप्थ म्हणजे समुद्राची खोली कंपॅरेटिव्हली कमी असल्यामुळे इथे जे आहे सागरी सुरुंग लावणं हे जे आहे इराणला फायद्याचं त्या ठिकाणी आहे. एक, किनाऱ्यावरून जे आहे ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करणं, अँटीशिप मिसाईल या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मधून जात असतील तर त्याला अटॅक करणं हे त्या ठिकाणी सोपं आहे. तिसरं, ज्या स्पीड बोट असतात, फास्ट मुव्हिंग स्पीड बोट, त्याच्या माध्यमातून जे आहे या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करणं आणि फास्ट निघून जाणं, जेणेकरून जे आहेत या स्पीड बोट जे आहे अटॅक मध्ये त्या ठिकाणी त्यांची हानी होणार नाही, हे त्या ठिकाणी शक्य आहे. आणि अंडरग्राऊंड ड्रोन्स, अनमॅन्ड व्हेकल्स, अशा प्रकारचे अंडरग्राऊंड ड्रोन्स हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे विध्वंस करू शकतात. म्हणून सामरिक दृष्ट्या जर खरोखरच विचार केला तर या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून एस्कॉर्ट करणं किंवा पूर्णतः सगळ्याच जहाजांना संरक्षण देणं हे अमेरिकेला त्या ठिकाणी शक्य होणार नाही, हा फॅक्ट त्या ठिकाणी आहे. आणि इनफॅक्ट माझ्या मते आपल्याशी चर्चा करताना 1-2 दिवस अगोदर मी हा मुद्दा जो आहे आपली चर्चा सुद्धा त्या ठिकाणी झाली होती की हा जो आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला संपूर्णतः संरक्षण देणं हे अमेरिकेला त्या ठिकाणी शक्य होणार नाही. आणि ह्याच सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे आर्थिकदृष्ट्या विचार करता, त्याचबरोबर हाय रिस्क झोन कन्सिडर करता, ही बला आपल्या सोबत त्या ठिकाणी नको, म्हणून बाकीच्या 7 महत्वाच्या देशांना जे आहे अशा प्रकारचं सामूहिक पेट्रोलिंग करण्याचा सल्ला, आवाहन हे अमेरिका त्या ठिकाणी करतायत, ज्यामध्ये चायना सुद्धा आहे, चर्चेमध्ये येईल. पण माझ्या मते या सगळ्या परिस्थितीने जर बघितलं तर आपण म्हणतो की 5ही बोट जे आहेत तुपात, तसा काहीसा प्रकार जो आहे चायनाचा त्या ठिकाणी होतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे त्याची एनर्जी सिक्युरिटी तर बरकरार आहेच, इराणकडून जे आहे शॅडो फ्लीटच्या माध्यमातून त्याला ऑइल त्या ठिकाणी मिळत आहे, त्याचबरोबर रिअल टाइम अपडेट्स मिळत आहेत की कशा प्रकारे एअर डिफेन्स सिस्टम मधले अमेरिकेचे जे कच्चे दुवे आहेत ते सुद्धा या इराण युद्धामधून त्याला त्या ठिकाणी कळत आहेत. आणि चीन जो आहे डायरेक्टली या सामूहिक पेट्रोलिंग मध्ये त्या ठिकाणी येणार नाही, कारण इराण सोबत त्याचा मिलिटरी करार त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारे जर अमेरिकेच्या नौदलाला एकटं या ठिकाणी उतरावं लागलं तर जी काही त्याची हानी होणार आहे त्यामध्ये जे आहे चायनाचा फायदाच आहे. तर हे सगळा विचार करता चायनाचा फायदा आहे. आणि आर्थिक आणि सामरिक गणित पाहता अमेरिका या बाकी राष्ट्रांना सुद्धा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये सामूहिक पेट्रोलिंग साठी घेऊन
घेऊन जाऊ इच्छितो. ओके. मुतालिक सर, तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे म्हणतात की बाकीच्या देशांनी इथे यावं, त्यांच्या युद्धनौका इथे लावाव्यात, त्या अर्थी हे प्रकरण दिसते तितकं सोपं नाहीये अमेरिकेसाठी, हे तर स्पष्टच आहे. का कठीण आहे ते आता ढगे सरांनी सांगितलं. पण फक्त नौदलाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला सांगा, नौदल कोणत्याही देशाचं असू देत, त्यांच्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीमधनं एखादं जहाज संरक्षणामध्ये बाहेर काढणं, जे अमेरिकेने सुरुवातीला म्हटलं होतं युद्धाच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये की आम्ही आमचे संरक्षण देऊन जहाजं बाहेर काढू, असं एखाद्या जहाजाला युद्धनौकेचं संरक्षण देणं खरंच शक्य आहे का? हा एक विषय जो आहे आता आपण 17 डे ऑफ वॉर म्हणजे 17व्या युद्धाच्या 17व्या दिवशी हे चर्चा करतोय. आतापर्यंत लक्षात आलंय की जे अमेरिकेचं नौदल सामर्थ्य आहे, ज्या 3 एअरक्राफ्ट कॅरियर अमेरिकेचे आहेत, एक मेडिटेरेनियन सी मध्ये आहे, एक रेड सी मध्ये आहे आणि एक अरेबियन सी किंवा गल्फ पर्शियन गल्फ मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. तर जेराल्ड आर फोर्ड झाली, अब्राहम लिंकन आणि त्यांची तिसरी जी एअरक्राफ्ट कॅरियर, तिन्ही कॅरियर ग्रुप प्रेझेंट असताना सुद्धा त्यांची नौदल सामर्थ्य कमी पडतं, कारण त्यांचे जे कच्चे दुवे आहेत किंवा वीक पॉइंट्स आहेत, तर वीक पॉइंट्स हे 5 जे मेजर इश्यूज आहेत की स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये आहे, की इराणनी ज्या गोष्टी डेव्हलप केल्या जवळजवळ 10 ते 15 वर्ष त्या गोष्टींवर एक स्ट्रॅटेजिक दृष्ट्या काम करून त्या निर्माण केल्या. त्या म्हणजे त्यांच्या मिसाईल कोस्टल बॅटरीज, त्यानंतर त्यांनी केलेल्या फास्ट अटॅक क्राफ्ट ज्याच्यामधनं त्या अँटीशिप मिसाईल्स फायर करतात, त्यांच्यानंतर त्यांनी शहीद ड्रोन जे कामिकाझे ड्रोन्स म्हणतात, जे ड्रोन्स येऊन डिस्ट्रॉय करू शकतात शिप्स, त्या आणि त्यानंतर माइन्स म्हणजे आपण ज्या पाण्याखालच्या सामरिक एक पर्टिक्युलर हे केल्या जातात त्या अंडर वॉटर माइन्स ज्या म्हणतो की त्या येऊन एक तर फ्लोटिंग माइन्स असतात, एक मूर्ड माइन्स असतात किंवा एक रिमोटली ऑपरेटेड, अशा व्हेरियस टाईपच्या माइननी पूर्ण कोस्टल प्रदेशांनी भरून ठेवलेला आहे. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये एक 4 ते 14 बिलियन डॉलरचं एअरक्राफ्ट कॅरियर किंवा एक 5 ते 6 बिलियन डॉलरचे एजिस क्राफ्ट डिस्ट्रॉयर शिप या त्या पर्टिक्युलर गल्फमध्ये एक $500 किंवा $5,000च्या पर्टिक्युलर माइनसाठी किंवा एखादे कामिकाझे ड्रोन ज्याची $2,000 किंमत आहे त्याच्यासाठी नष्ट करून घेणं हे इकॉनॉमिकली फिजिबल नाहीये. आणि त्याची त्यानंतर होणारी जी स्ट्रॅटेजिक डिसएडव्हान्टेज आहे, जे आता आपले वन ऑफ द एक्सपर्ट्स म्हणाले की चायनाच्या दृष्टीने हे सगळे पर्टिक्युलर वीक पॉइंट्स हे वर येत आहेत. आपण आपल्या नॅशनल इंटरेस्ट पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर आपल्याला ऑलरेडी हा आपल्याला जो हा प्रसंग होता ह्याची आपल्याला थोडीशी जाणीव असल्यामुळं आपण गल्फ ऑफ ओमानवर आपलं पेट्रोलिंग 24/7 हे जवळजवळ ऑपरेशन संकल्प म्हणून इंडियन नेव्हीचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये कंटिन्युअस 3 वॉरशिप्स या आपल्या गल्फ ऑफ ओमान मध्ये पर्शियन गल्फच्या तोंडाशी नेहमी उभ्या असतात आणि त्या एस्कॉर्ट करतात. त्यामुळे पर्शियन गल्फमध्ये आता जे ट्रम्प मागणी करतायत त्यांनी इनडायरेक्टली आपल्याला ह्यासाठीच नाही विचारलं की जे करणं जरुरी आहे ते बहुतांशी आपण ऑलरेडी आपण करत आहोत आणि त्यासाठी आपण बॅकडोर म्हणतो किंवा आपण जे डिप्लोमॅटिक चॅनलनी इराणशी आपले असलेले चांगले संबंध ते वापरून करतोय, तो एक आपल्याला मेजर ऍडव्हान्टेज असल्यामुळं त्यामुळे आपण आपल्या शिप्स ऑलरेडी तिथे डिप्लॉयड आहेत. इंडियन नेव्ही तिथं पूर्णपणे प्रेझेंट आहे आणि ते आपल्या शिप्सना एस्कॉर्ट करते. आता सुद्धा नंदादेवी आणि शिवालिक या दोन्ही ज्या एलपीजी कॅरियर्स आहेत, या 92,000 टन एलपीजी घेऊन येत आहेत कांडला आणि मुंद्रा पोर्टसाठी. त्या दोन्ही पोर्टसाठी त्याच्यासाठी एस्कॉर्ट ही इंडियन नेव्हीच्या शिप्स आहेत. फक्त ह्याची आपल्याकडे आपण त्याची जास्त चर्चा करत नाहीये. आणि दुसरं बॅक चॅनल एक इराणचं हे आहे की आपण पण त्यांच्यासाठी त्यांची इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची शिप जी आहे लावण म्हणून, ती कोची पोर्ट मध्ये आपल्या नेव्हल बेस मध्ये डॉक्टर आहे आणि त्याचे सेलर्स देण्यानंतर आपण तिला ठेवून घेतली होती. बरोबर, ती डॅमेज झाली आहे, त्याला आपण रिपेअर करायला मदत करतोय. त्यांचे सेलर्स आपण त्यांचे आपल्याकडेच राहत आहेत. त्यामुळे आपल्याला लिव्हरेज एक तर फूड सिक्युरिटी आणि एक दुसरं आपण त्यांना स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल सपोर्ट देतोय. यामुळे आपलं एक ट्रान्झॅक्शनल इराण बरोबर चाललंय. इट इज नॉट अ 1 वे स्ट्रीट, इट इज अ 2 वे स्ट्रीट, ज्याच्यामध्ये इराणला पण आपल्याकडनं बरंच काही हवंय आणि आपल्याला पण त्यांच्याकडनं हवंय. ऍट द सेम टाइम अमेरिकेला पण या पूर्ण याची कल्पना असल्यामुळं ऍट द सेम टाइम त्यांना माहित आहे की इंडियन नेव्ही इज ऑलरेडी प्रेझेंट. जर आपल्याला जरूर पडली तर इंडिया कॅन ऑलवेज चिप इन, किंवा म्हणतो आपण इंडिया आपला त्यांच्या हातभार त्याच्यात जरूर करेल.
पण केदार सर, हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी नाही का वाटत? म्हणजे बाकीच्या देशांची नावं घेतोय अमेरिका, चायनाचं नाव घेतोय अमेरिका, पण भारताचं नाव घेत नाहीये. ज्या समुद्रधुनीमधनं भारताची जहाजं येऊ शकतायत, येत आहेत हे माहित आहे, तरी अमेरिका त्याच्याबद्दल अजिबात आगपाखड करत नाही. ज्या इराणची नौदलाची जहाजं, युद्धनौका भारताकडे आहेत, त्यांच्या सुरक्षित हद्दीत आहेत हे माहित आहे, तरी अमेरिका काही बोलत नाहीये. काय स्ट्रॅटेजी आहे अमेरिकेची भारताच्या बद्दल, किंवा भारताला याच्यामध्ये अजिबात ओढावं लागणार नाही आणि भारताबद्दल काहीही बोलायचं नाही? ट्रम्प यांच्या वक्तव्यातून स्ट्रॅटेजी डिस्टिल करणं ही खरंच खूप कठीण गोष्ट आहे. पण हम्म. नेटोच्या त्याच्यामध्ये त्यांनी फ्रान्स आणि जे ब्रिटनचा उल्लेख केला, तर ते दिसू शकतं की फ्रान्स आणि ब्रिटननी जेवढी नेटोची डिफेन्स स्पेंडिंग वाढवायला हवी, जशी जर्मनीने वाढवली तेवढी वाढवलेली नाही. आणि ते देवर इन टू माइंड्स की सहसा अमेरिका कुठलंही युद्ध करताना ब्रिटन आणि फ्रान्स यूज टू फॉलो द लाईन, पण त्यांनी ते हे केलेलं नाहीये. त्यामुळे ते दुःखातनं जास्त बोललेत की नेटो अलायच्या बाबतीत, आणि वी विल रिमेंबर इट. दुसरं, मला चीनच्या बाबतीत असं वाटतं की इट्स अ वेजर, की म्हणजे त्यांनी चीनला दिलेलं आव्हान आहे. त्यांना माहिती की चीनलाही गरज नाही ऍक्च्युअली पेट्रोल करायची, कारण की चीनच्या जसं आता ढगे सरांनी सांगितलं की शॅडो लाईन्स मधनं त्यांचा सप्लाय चालूच आहे. आणि चीन सिट्स कम्फर्टेबली ऑन अ बिलियन बॅरल्स स्टॉक पाईप. तर त्यामुळे पण त्यांना एक काय दाखवायचंय की जर चीन हो म्हणलं तर ऑब्व्हियसली चीनला इराणच्या विरोधात जावं लागेल, आणि चीन जे नाही म्हणलं, जे ते म्हणणारच आहे, तर इट विल शो की जे पॅक्सिनिक आहे, की जे फ्युचर आहे, की चायना इज अनेबल टू प्रोजेक्ट इट्स पॉवर अक्रॉस दी डिफरंट रिजन्स ऑफ वर्ल्ड. जसं व्हेनेझुएलामध्ये झालं की तुम्ही की चायनीज पार्टनरला उचललं, चायनाला हातावर हात धरून बसण्याशिवाय दुसरं काहीच करता आलं नाही. आणि आत्ताही की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा रिलीफ करण्यासाठी की चायना इज येट नॉट रेडी टू प्ले अ ग्लोबल पोलीस रोल. आणि हे चायनीज जी ग्लोबल हेजेमनी आहे त्याच्यामधले विकनेसेस एक्सप्लोर करण्यासाठी ही दिसते. आता भारताच्या बाबतीत जसं सरांनी सांगितलं की 2019 पासून ऑपरेशन संकल्प चालू आहे. सोमालियन पायरसी असो आणि तिथले बाकीचे प्रॉब्लेम्स असो, त्यावेळेस पासून की इंडियन ओशन रिजन मध्ये, आणि ज्याचं अरेबिक लिटरल आहे आणि गल्फ ऑफ पर्शिया, तर त्याच्यामध्ये वी हॅव ऑलवेज बीन नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर. तर आपण काय तिथे आजचा आपला प्रेझेन्स नाहीये. जवळपास 28 शिप्स आपल्या ऑलरेडी इन्क्लुडेड, आणि 3 शिप्स आर ऑलवेज देअर. तर ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस रणधीर जयस्वाल, की जे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते, त्यांना याविषयी विचारलं असतं, ते म्हणले की बायलॅटरल लेव्हलला आमच्याविषयी काही बोलणं झालेलं नाहीये, आणि असं युएसची आमची कुठलीही बायलॅटरल कमिटमेंट नाहीये की ज्यामध्ये आम्ही हे पाठवू. तर हे एक आपण वी आर ऑल्सो ओपिंग द अँटी अगेन्स्ट दी युएस, की तुम्ही आमच्यासोबत असे करार केलेले नाहीयेत, किंवा तुम्ही आमच्यासोबत या लेव्हलला इन्व्हॉल्व नाहीयेत, त्यामुळे सॉरी. नेने सर, पण आता याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे की भारत आणि चायना, ठीक आहे, यांची गरज खूप मोठी आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप चर्चा होणं आपल्या पर्स्पेक्टिव्हने खूप, पण युरोपातले देश सुद्धा, म्हणजे अगदी 2 आठवड्यांपूर्वी त्याच इंग्लंडला डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनावून मोकळे झाले होते, छे आता तुमची काही गरज नाही आम्हाला, फार उशीर झालाय म्हणून. आणि मग त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणतात नाही नाही, आता तुम्ही तुमच्या युद्धनौका पाठवा. म्हणजे एकतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांवरनं केदार सर म्हणाले तसं काही अर्थ काढणं हे मुळातच शक्य नाहीये. पण दुसरीकडे हे तिसऱ्या आठवड्यामध्ये येता येता अमेरिकेला जेव्हा कळतं, तेव्हा युरोपीय देशांच्या काय भूमिका आहेत? म्हणजे ते तेवढे शांत आहेत अजूनही, ते जरा बघूयात मग विचार करूयात असं, की अमेरिकेच्या बाजूने उतरण्याची तयारी करू शकतात? माझ्या मते युरोपियन देश सध्या भयंकर हादरून गेलेले आहेत, कारण त्यांना रशियाचं तेल घ्यायचं नाही अशी बंदी आहे. इथून तेल जात नाहीये, त्याच्याकडे तेलच येत नाहीये आता. अमेरिका काय पुरवेल तेवढं. त्यामुळे आता अमेरिकेला नाराज करणंही त्यांना शक्य नाही, स्वतःचे नेव्ही तिथे आणणंही त्यांना शक्य नाहीये. मग 1-2 देशांकडे नेव्ही आहे, तरी जर्मनीकडे काही फार मोठी नेव्ही आहे, फ्रान्सकडे खरंच चांगली नेव्ही आहे, ब्रिटनकडे आहे, पण ते सुद्धा आणायला खळखळ करतायत. कारण इथे जर काही भानगडी झाल्या, इराणनी त्यांना तेल देणं अजिबात नाकारलं, आणि खरं म्हणजे ट्रम्प जर हे युद्ध ट्रम्पने अनिर्णित ठेवलं, ट्रम्पचा कारण भरोसा देताच येत नाही ना. त्याने नंतर सांगितलं की बास झालं युद्ध, तर हे नाहक मरतील त्याच्यामध्ये, म्हणून त्यांना ते करायचं नाहीये. पण एक तुमच्या लक्षात आलं का, ट्रम्प यांनी भारताला अजिबात विचारलं नाहीये. त्याचं एक महत्वाचं कारण आहे, या युद्धामध्ये उद्या समेट करायचा झाला तर इम्पार्शियल ऑब्झर्व्हर म्हणून भारतच असणार आहे. त्यामुळे भारताला त्यांना ह्याच्यात ओढायचं नाहीये. उलट यानंतरची त्यांची भूमिका अशी असणार आहे की नरेंद्र मोदी इराण आणि अमेरिका आणि इस्रायल तिघांशी बोलू शकतात. त्यांनी आता हे भांडण मिटवावं आणि सन्माननीयरित्या या भांडणात बाहेर येण्याची शक्यता द्यावी. हा भारताकरता फार मोठी संधी आहे, आणि माझी खात्री आहे की भारत ही संधी नक्कीच त्याचा फायदा उठवेल. ठीक आहे.
सतीश सर, मागच्या चर्चेचा तुम्ही उल्लेख केला, त्याच चर्चेमध्ये आपण खर्च बद्दल सुद्धा बोललो होतो, ज्या बेटावर इराणचा प्रचंड मोठा तेल साठा आहे. रादर जे बेट इराणची जीवनवाहिनी म्हटलं तर चुकीचं ठरू नये. आणि डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की जर तुम्ही होर्मुझ मोकळं केलं नाही तर आम्ही खर्चवर हल्ला करू. 1-2 हल्ले ऑलरेडी झालेले आहेत. हे कितपत खरं करू शकतात डोनाल्ड ट्रम्प? कारण खर्च जर उद्ध्वस्त झालं तर इराण उद्ध्वस्त होणार, आणि फक्त इराण नाही, त्याच्याबरोबर भारत, चायना सारखे अनेक देश. नक्कीच डॉक्टर कविता, म्हणजे आज घडीला ऑलमोस्ट 17 दिवस त्या ठिकाणी या युद्धाला सुरू होऊन म्हणजे पूर्ण झालेली आहेत. आणि मला वाटतं जी पुढची ते विधानांच्या माध्यमातून आपण त्याची चर्चा करायला नको. म्हणजे हे फक्त प्रोजेक्शनचा भाग असतो, अमेरिकेकडूनही येणारी विधानं आणि इराणकडून येणारी विधानं. पण एकूण जर परिस्थिती पाहिली तर लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट ही येणारी काही आठवडे कंटिन्यू होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. आणि दुसरी परिस्थिती, डोनाल्ड ट्रम्प, जसं नेने सरांनी एकदम योग्य प्रकारे सांगितलं आणि माझीही तीच भूमिका आहे की कुठल्याही क्षणाला डोनाल्ड ट्रम्प जे आहे विजयी मुद्रेमध्ये बाहेर त्या ठिकाणी पडू शकतात की आम्ही आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले. आणि असा बाबा जो मागच्या 15-16 महिन्यामध्ये 8 युद्ध मी थांबवली असं सांगतो, त्यातलं खरं खोटं देवच जाणो, पण तरी सुद्धा तो जगाला तशा प्रकारचं प्रोजेक्ट करू शकतो. इराण युद्धामध्ये तर ऑलरेडी त्यांनी आयातुल्ला अली खामेनी, IRGCचे कमांडर आणि इराणियन मिलिटरीचा मोठ्या प्रमाणामध्ये नाश त्या ठिकाणी केलेला, तर नक्कीच त्याला हे अशा प्रकारचं प्रोजेक्ट करता येऊ शकतं. पण खार्ग आयलँडशी संबंधित जर तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल, माझ्या मते युद्धाची पुढची दिशा काही जे आहेत ते टर्निंग पॉईंट असू शकतात, लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्टच्याही पलीकडे जाऊ शकतात. मग अमेरिकेशी संबंधित जर खरोखरच अमेरिकेने ग्राउंड इन्व्हेजन करण्याचा निर्णय घेतला, बुट्स ऑन ग्राउंड, माझ्या मते युद्धाची दशा आणि दिशाच बदलेल. खार्ग आयलँडवर हल्ला करून त्याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, कारण इराणची जी आहे अल्टिमेटली अर्थव्यवस्थेचा तो खऱ्या अर्थानं कणा आहे, आणि त्यावरच जर कब्जा करण्याचा ग्राउंड इन्व्हेजनच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला असेल तर, म्हणजे भविष्यामध्ये जर केला गेला तर युद्धाची दशा दिशा जी आहे ती त्या ठिकाणी बदलेल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मला वाटतं की मुस्तफा खामेनीचा खात्मा करण्यासाठी जंग अशा प्रकारचं पछाडण्याचं काम हे अमेरिका आणि इस्रायलकडून त्या ठिकाणी केलं जाईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, मला वाटतं हे सगळं विधानं जरी येत असतील तरी, आणि आपण चर्चाही त्या ठिकाणी केली, की स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जे आहे फुल फ्लेज्ड पद्धतीनं अमेरिकेच्या नौदलानं त्या जहाजांना जे आहे संरक्षण देणं, असा जर निर्णय त्या ठिकाणी घेतला तर तो सुद्धा जे आहे या युद्धाची दशा दिशा बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. माझ्या मते हे टर्निंग पॉईंट आहे. 3 ज्या गोष्टी मी सांगितल्या, ग्राउंड इन्व्हेजन असेल, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला पूर्णतः संरक्षण एस्कॉर्ट करण्यासाठी अमेरिकेच्या नौदलानं त्या ठिकाणी देणं, किंवा मुस्तफा खामेनीचा जो आहे खात्मा त्या ठिकाणी करणं, याच्यानंतर जे आहे युद्धाची दशा दिशा बदलू शकते. अदरवाईज जे आहे विधानं आणि कुठेतरी मौका त्या ठिकाणी सापडणं, ज्याच्या माध्यमातून दोघेही प्रोजेक्ट करू शकतील, इराण ऍज वेल ऍज अमेरिका, की आम्ही जिंकलो, आणि कुठेतरी जे आहे लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट पुढचे कित्येक आठवडे त्या ठिकाणी सुरू राहील. तर खार्ग आयलँडचा मुख्यतः तुमचा जो प्रश्न होता अत्यंत महत्वाचा आहे. पण अजूनही मला वाटतं की त्यावर जे आहे ग्राउंड इन्व्हेजनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा एक प्रकारचा जो प्लॅन जो आहे तो करण्याच्या अगोदर 10 डोनाल्ड ट्रम्प प्रशासन त्याच्याविषयीची विचार करेल, कारण त्यानंतर जे आहे युद्धाची एक प्रकारे दिशा बदलेल. आणि जसं मी म्हटलं की तो फक्त काही इराणची जीवनवाहिनी नाहीये, ती बाकीच्या अनेक देशांवर आणि सगळ्यांवर प्रचंड मोठा परिणाम करणारी आहे. आणि हे म्हणजे काय न्याय म्हणावा हा, की जगात एवढ्या मोठ्या जगाचं सगळं लक्ष आता त्या एवढ्याशा गोष्टींवर लागून राहिलेलं आहे. म्हणजे ती इतकीशी असलेली होर्मुझची सामुद्र दुनिया आणि त्याच्याही पेक्षा लहान असलेलं ते खर्ग बेट, आणि त्यांनी अख्ख्या जगाला श्वास रोखून धरायला आता भाग पाडलेला आहे मुतालिक सर, आणि त्यातनं मार्ग दिसत नाहीये कुणालाच. पण इराणला हे खूप आधी कळलं होतं, आणि त्यांनी म्हणजे ह्याचा उल्लेख तुम्ही वारंवार केलेला आहे की इराणला जेव्हा आपल्या अस्तित्वाची लढाई लढायची होती त्यावेळेस कदाचित त्यांना याचा अंदाज होता की आपल्याला इथे सगळ्यात आपली ताकद लावावी लागेल, आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा केला. आज जे इराण म्हणते की आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू, आज जे इराण म्हणते की नाही आमचीच बाजू खरी आहे, त्याची खरी ताकद या एवढ्याशा भूभागामध्येच लपली आहे. नाही, आपण जे म्हणाला ते की इराणला पूर्णपणे कल्पना आली आहे की या युद्धामध्ये अमेरिका का उतरली आहे. आणि अमेरिकन जेव्हा आपले बरेचसे पॅनलिस्ट एक्सपर्ट जे म्हणतायत, तर त्यांच्या व्ह्यू मध्ये मी थोडासा हे करीन की ट्रम्प जे पण स्टेटमेंट देतात त्या स्टेटमेंटच्या मागे अमेरिकन फायनान्शियल आणि कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू हा खूप स्ट्रॉंगली दडलेला असतो, आणि तो बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. आता खर्गवर जी आपल्या चर्चा झाली, तर खर्गसाठी आता बऱ्याच गोष्टी, जेव्हा ट्रम्प यांनी 7 देशांना रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही येऊन मला मदत करा आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ क्लिअर करून द्या, पण एक मेजर गोष्ट ही आहे की एक मरीन एक्सपिडिशनरी फोर्स जे अमेरिकन फोर्स आहे तो 3 एम्फिबियस शिप मध्ये जवळजवळ 2000 US मरीन्स हे ऑलरेडी पर्शियन गल्फच्या साईडला रवाना झालेत, आणि ते ऑलरेडी प्रेझेंट आहेत. म्हणजे हे जेव्हा ते मदत मागतायत तेव्हा ते हेल्पलेस होऊन किंवा हताश होऊन किंवा हातपाय आपटून मागत नाहीयेत. हा एक त्यांचा एक पर्टिक्युलर टॅक्टिकल प्लॉ आहे. आणि त्याच्यामध्ये ते जे आपण म्हणालो की हे पण होऊ शकतं की जसं व्हेनेझुएला मधलं त्यांनी ऑइल
चायनाच्या ऑइलवर त्यांनी कंट्रोल आणला. आता चायना पण याच ह्याच्याकडे करते की खर्गला जो मेन त्यांचा डेपो आहे जिथनं 90% ऑफ ऑइल जे crude निर्यात होतं. त्याच्यातनं निर्यात होतं, ज्याच्यामध्ये एवढ्या फॅसिलिटीज निर्माण केल्या आणि जेव्हा पूर्ण जगाचं ऑइल सप्लाय तिथनं होतो मेजर कंट्रीजचा, तर त्याला डिस्ट्रॉय करणं हे कुठल्याच कंट्रीला त्याच्या लॉंग टर्म फायद्याचं नाहीये. पण जसं त्यामुळं- मगाशी ढगे सरांनी सांगितलं तसं की कुठली गोष्ट टर्निंग पॉइंट ठरेल हे या आत्ताच्या मुद्द्यावर पॉइंटला सांगता येत नाहीये, कारण कदाचित जसं त्यांनी म्हटलं तसं हे लो इंटेन्सिटी वॉरफेअर मध्ये कदाचित काही आठवडे चालेल आणि संपेल, किंवा जर तुम्ही सगळेजण सांगताय तसं जर हा काही टर्निंग पॉइंट ठरला तर मग जगासाठी पुढचा काळ कदाचित काठिण्याचा असू शकतो. अपेक्षा एवढीच करूयात की ट्रम्प सगळ्यांना सुबुद्धी मिळू देत आणि हे सगळं जे आहे ते आता थांबण्याच्या दिशेनं जाऊ देत, अशी आपण सगळ्या अपेक्षा करूया. खूप खूप आभार. वेळेअभावी केदार सर मी तुम्हाला आता संधी देऊ शकत नाही. खूप खूप आभार आपल्या सगळ्यांचे. धन्यवाद. इथेच थांबूयात लक्षवेधीमध्ये. पाहत रहा जय महाराष्ट्र.